नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये करिअर करायचं असेल किंवा बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज आणणार आहोत. तर त्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्व बेसिकपासून ते ॲडव्हान्समध्ये सर्व म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. तर चला तर सुरू करूया सिरीजला. तर मित्रांनो, आज आपण शिकणार IPO. IPO म्हणजे काय? म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय? कंपनी नव्याने व्यवसाय चालू करणार असली किंवा पहिल्यांदा आपले शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणणार असली तर त्या शेअर्सना IPO म्हणतात. जर मित्रांनो, एखादी कंपनीचा आपले शेअर मार्केटमध्ये आणायचे असेल तर तिला पहिले IPO आणावा लागतो. तर त्यासाठी पहिले कंपनी IPO आणते. पण IPO का आणला जातो? तर मित्रांनो, IPO का बरं आणलं जातं? तर कंपनीला नवीन भांडवल किंवा कंपनी एक्सपांड करायची असेल किंवा कंपनीवरचे कर्ज फेडायचे असेल किंवा भरपूर असे काही कारणं असतात, त्यासाठी कंपनी IPO आणत असते. IPOमध्ये गुंतवणूक कशी करावी? जर मित्र तुम्हाला IPOमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आपल्या ब्रोकर ॲपवरून किंवा तुमचं जो तुम्ही ब्रोकर ॲप वापरत असाल त्याच्यावरनं तुम्ही IPOमध्ये गुंतवणूक करू शकता. पण मित्रांनो, तुम्हाला शेअर अलॉट होतील की नाही हे ते IPOच्या ओव्हर सबस्क्रिप्शनवरती अवलंबून असते. एखादा IPO कमी ओव्हर सबस्क्रिप्शन झालं तर कदाचित तुम्हाला ते शेअर्स भेटू शकतात. जास्त झालं तर भेटू शकतील की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि जोखीम आणि फायदे. जर काही IPO असे असतात की जे बाजारात लिस्टेड झाले की खूप तुम्हाला नफा देतात. काही IPO असे असतात की बाजारात येतात तर क्षणी खाली जातात. जसं की एखादा IPO